अशा 3 स्वर्गाचा उल्लेख पवित्र शास्त्रामध्ये केलेला आहे आणि तेच आज आपण बघणार आहोत. आपण काय वचन इंग्लिश बायबलमध्ये पण वाचणार आहोत, त्यातून आपल्याला खूप समजेल आणि मराठी बायबलमध्ये पण आपण वाचणार आहोत. कारण मराठी आणि इंग्लिश बायबलमध्ये दोघांचं मिनिंग सेम आहे, पण त्यांनी वेगळ्या रीतीने ते प्रेझेंट केलेलं आहे. तर ह्या वचनात जाऊन आपल्याला समजतं की इथं 3रा स्वर्गाचा उल्लेख झालेला आहे. म्हणजे पहिला स्वर्ग पण आहे, दुसरा स्वर्ग पण आहे आणि 3रा स्वर्ग. अजून एक वचन वाचूया आपण जाऊया उत्पत्ती अध्याय 1 वचन वाचूया. आपण पहिले इंग्लिशमध्ये वाचूया. इन द बिगिनिंग गॉड क्रिएटेड द हेवन्स अँड द अर्थ. प्रियानो, आता हे वचन तर तुम्ही वाचलं असेल. आता इथं लक्ष द्या, इथं म्हटलंय की गॉड क्रिएटेड द हेवन्स. इथं हेवन्स इथं जे आहे अनेक वचनचा उपयोग झालेला आहे. प्लुरल, हेवन्स प्लुरल. एस फक्त हेवन नाही आहे, हेवन्स आहे. म्हणजे याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ होतो की एकपेक्षा जास्त स्वर्ग आहेत. बघा, हेवन्स इथं प्लुरल आहे. आता मराठीमध्ये आपण जेव्हा जाऊ तिथं काय म्हटलेलं आहे? उत्पत्ती 1:1